पुणे. पुणे म्हणलं की आठवतं ती म्हणजे झणझणीत मिसळ. पुणे म्हणलं की आठवतं ती म्हणजे चित्र्यांची भाकरवडी. पुणे म्हटलं की आठवतो तो म्हणजे चवदार वडापाव व त्याशिवाय श्रीखंड, गोड मोदक व आणखी गोड असे पदार्थ. चला तर आज जाणून घेऊया पुणे व पुण्याचा इतिहास आणि पुण्यातील राजकीय बाबी व पुण्याची खासियत. नमस्कार, मी राहुल. पुणे म्हटलं की त्यामध्ये येणारा ग्रामीण भाग व शहरी भाग. पुण्यात एकूण 14 तालुके आहेत. त्यामध्ये पुणे शहर, हवेली, खेड, पुरंदर, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, भोर, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड, वेल्हा या तालुक्यांचा समावेश होतो. यामध्ये देखील काही विकसित तालुके आहेत. त्यामध्ये पहिला नंबर लागतो म्हणजे हवेलीचा. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांचा बराचसा भाग या तालुक्यामध्ये येतो. अडक्सर, वाघोली, लोणी काळभोर येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले दिसून येते. त्यामुळे येथे छोटे मोठे उद्योग यांचा देखील मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. पुण्यामध्ये सक्षम तालुका मानला जातो तो म्हणजे मुळशी तालुका. आता मुळशी या क्षेत्रामध्ये IT कंपन्यांमुळे या तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसून येतो. यामध्ये प्रमुख शहर म्हणजे हिंजवडी IT पार्क, तसेच उच्च दर्जाच्या गृहप्रकल्पांमुळे आणि IT कंपन्यांमुळे हा तालुका अतिशय सक्षम मानला जातो. तिसरा नंबर आहे तो म्हणजे खेड तालुक्याचा. खेड तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या देखील खूप महत्वाचा आहे. तसेच औद्योगिक विकासाच्या बाबतीत खेड तालुका हा आघाडीवर आहे. खेड तालुक्यामध्ये येणाऱ्या चाकण MIDC जी आशिया खंडातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल हब पैकी एक आहे. त्याचप्रमाणे येथे मर्सडीज ब्रेझा यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प देखील आहेत. चौथा नंबर लागतो तो म्हणजे शिरूरचा. शिरूर तालुक्यामध्ये विशेषतः औद्योगिक आणि शेती या दोन्ही क्षेत्रांची प्रगती झाली असून यामध्ये मोडत असलेला रांजणगाव MIDC, LG यांसारख्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. पाचवा नंबर लागतो तो म्हणजे मावळचा. मावळ तालुका हा पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या दृष्टीने विकसित आहे. त्याचप्रमाणे मावळ तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्वाचा मानला जातो. लोणावळा, खंडाळा ही पर्यटन स्थळे आणि त्याचप्रमाणे तळेगाव MIDC व मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे या तालुक्यातूनच जातो. त्यामुळे येथे लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंग या दोन्ही क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसून येतो. 6वा नंबर लागतो तो म्हणजे बारामती तालुक्याचा. बारामती तालुका संपूर्ण भारतात व पुणे जिल्ह्यातील एकमेव असा तालुका आहे की जो राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. त्याचं कारण म्हणजे पवार फॅमिली त्यांच्यापासून झालेला बारामती तालुक्याचा विकास. बारामती तालुका हा सुयोग्य नियोजन आणि कृषी औद्योगिक विकासासाठी ओळखला जातो. इथे असणाऱ्या MIDC, शिक्षण संकुल आणि साखर कारखान्यांमुळे हा तालुका पश्चिम महाराष्ट्रातील मॉडेल तालुका मानला जातो.